ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण सबस्टेशनमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आपण यूज करतो, त्याचे सिम्बॉल्स कोणकोणते आहेत आणि त्या प्रत्येकाचं फंक्शन काय काय आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं. ओके. त्यामध्ये आपण काल स्टडी केलं की त्यामध्ये तुम्हाला डायग्राम वगैरे व्यवस्थित व्हिजिबल नव्हत्या. ओके. सर्वांना दिसतायत? स्क्रीन व्यवस्थित क्लिअर दिसते? हो सर. ओके. हो सर. In last lecture, we take first point, bus bar. Okay. Here, the function of bus bar are metal bars used to carry large amount of current, often made of copper or aluminum. Okay. Bus bar is made up from copper or aluminum material, and here these are the bus bars. Okay, for three-phase lines, and for bus bar, number of incoming lines and outgoing lines are connected. ओके. बसबारला काय केलेलं असतं की इनपुट सप्लाय जो आलेला आहे तो आणि आउटगोइंग सप्लाय असे सप्लाय या ठिकाणी कनेक्ट केलेले असतात. ओके. बसबारलाच आपण एक जंक्शन पॉइंट किंवा जंक्शन बार पण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. आणि जो काही सिम्बॉल आहे तो या पद्धतीने आहे. एक डार्क लाईन जी आहे त्या पद्धतीने आपण बसबार शो करतोय. ओके. काल थोडीशी अडचण होती त्यामुळं फोटो वगैरे तुम्हाला व्हिजिबल नाही झाले. ओके. तर या पद्धतीने बसबार राहतात. ओके. आर वाय आणि बी फेज साठी. ओके. या ठिकाणी हे पॉइंट्स दिलेले आहेत. ओके. या ठिकाणी आपण कनेक्शन्स जे आहेत इनकमिंग किंवा आउटगोइंग कनेक्शन्स ते आपण या ठिकाणी हे बोल्ट जे दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके. त्यानंतर सेकंड पॉइंट आपण पाहिला होता सिंगल ब्रेक आयसोलेटिंग स्विच आणि डबल ब्रेक आयसोलेटिंग स्विच. ओके. त्याचं सिम्बॉल या पद्धतीने सिंगल ब्रेक आणि त्यानंतर डबल ब्रेक. ओके. हा जो आहे हा सिंगल ब्रेक 11 kV सिंगल ब्रेक आयसोलेटर आहे. ओके. तर या ठिकाणी काय आहे की एकच पॉइंट आहे तर तो ऑन आणि ऑफ किंवा त्या ठिकाणी आयसोलेशनसाठी एक सिंगल पॉइंट यूज केलेला असतो. ओके. आणि जो काही डबल ब्रेक आयसोलेटिंग स्विच आहे त्यामध्ये मुव्हेबल जो पार्ट आहे तो सेंटरला राहतो. ओके. त्याच्यात बोथ साईडला त्याचे कनेक्शन आणि डिस्कनेक्शन होत असतात. ओके. या ठिकाणी पहा हा जो आहे हा डबल ब्रेक आयसोलेटिंग स्विच आहे. ओके. आता हा जो सेंटर पॉइंट आहे हा सेंटर पॉइंट हा रोटेटिंग राहतो. ओके. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे आणि हा जो सेकंड पॉइंट आहे हे दोन्ही पॉइंट काय केले जातात कनेक्ट आणि डिस्कनेक्ट केले जातात. ओके. तर ते फंक्शन दोन्हीचं एकच आहे. इट्स मेन पर्पज इज टू आयसोलेट वन पोर्शन ऑफ द सर्किट फ्रॉम द अदर अँड इज नॉट इंटेंडेड टू बी ओपन व्हाईल करंट इज फ्लोइंग इन दी लाईन. ओके. ज्यावेळेस लाईन मधून करंट फ्लो होत असेल त्यावेळेस हे सर्किट ऑपरेट होत नाहीत. ओके. आयसोलेटिंग स्विच जे आहेत तर ते मेनली काय की ज्यावेळेस आपल्याला मेंटेनन्स वर्क करायचं असेल तर त्यासाठी आपण ते आयसोलेटिंग स्विच यूज करतो. ओके. जेणे की जो काही सप्लाय आहे तो आपल्याला टोटल ऑफ करता येईल. ओके. आणि जे काही सबस्टेशन असेल त्या सबस्टेशनच्या बोथ एंडला म्हणजे दोन्ही साईडला आयसोलेटर्स बसवलेले असतात. ओके. त्यानंतर ऑनलोड आयसोलेटिंग स्विच. ऑनलोड म्हणजे काय की लाईव्ह लोड असेल म्हणजे करंट फ्लो जरी होत असेल तर त्या टायमिंग मध्ये सुद्धा कनेक्ट आणि डिस्कनेक्ट आपण करू शकतो. ओके. 11 kV ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन जर तुम्ही पाहिलं असेल. ओके. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आपल्या कॅम्पसमध्ये पण पाहिलं असेल किंवा आपण ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणी आजूबाजूला तुम्ही पाहिलं असेल 11/440 व्होल्ट. ओके. त्या सबस्टेशन मध्ये पाहिलं असेल तुम्ही. ओके. या पद्धतीने हे आयसोलेटर्स असतात. ओके. हँडल वगैरे तुम्ही पाहिलं असेल. ओके. पोलवरती हँडल राहतो. ओके. मॅन्युअली तो ऑपरेट केला जातो. ठीक आहे. आणि तो ऑपरेट करून आपण हे जे आयसोलेटर्स आहेत हे आपण ज्यावेळेस लोड जरी कंटिन्युअस मध्ये असेल तरी आपण तो ऑन किंवा ऑफ करू शकतो. ओके. तर तो झाला ऑन लोड आयसोलेटिंग स्विच. ओके. इट इज अ स्विच डिस्कनेक्टर दॅट कॅन ओपन अँड क्लोज द सर्किट ऑन द लोड अँड परफॉर्म द आयसोलेशन रिक्वायर्ड. ओके. की आयसोलेशन पर्पज साठी आपण हा जरी लाईव्ह लोड असेल त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. ओके. हा पाहिला असेल सर्वांनी. ओके.
त्यानंतर आयसोलेटिंग स्विच विथ अर्थ ब्रेक. ओके, या ठिकाणी काल आपण डिस्कस केलेलं की एक पॉइंट जो आहे तो अर्थ केलेला असतो. ओके, तर त्याचं कारण काय की ज्यावेळेस आपण पॉइंट जो आहे म्हणजे आयसोलेटर ज्यावेळेस आपण ऑन करतो म्हणजे सर्किट काय होतं की डिस्कनेक्ट होतं. ओके, त्यामध्ये जो काही डेड एंड असेल तर ते डेड एंड काय केलेलं आहे की ग्राउंड केलेलं राहतं. ओके, का तर आपल्याला माहिती आहे की लाईन जर असेल तर लाईन मध्ये कॅपॅसिटन्स तयार होत असतो. तर तो कॅपॅसिटन्स जर त्यामध्ये असेल, ओके, चार्ज स्टोअर केलेला असेल तर त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. ओके, तर त्यासाठी आपण एक लाईन जी आहे ती आपण अर्थ केलेली राहते. ओके, किंवा नियर बाय जर फीडर असतील किंवा अदर ट्रान्समिशन लाईन असतील, ओके, तर त्यावेळेस सुद्धा काय की ज्या लाईन आहेत आपल्या ज्या लाईनवरती आपल्याला काम करायचंय त्या लाईन चार्ज होऊ शकतात. ओके, तर त्यासाठी हा जो आहे एक पॉइंट तो अर्थ केलेला असतो. म्हणजे जरी लाईन जर चार्ज झाल्या तरी तो जो काही सप्लाय आलेला असेल तो तो अर्थ होईल, ग्राउंड होईल. ओके, त्यासाठी हे अर्थ ब्रेक आयसोलेटिंग स्विच यूज केले जातात. ओके, हा जो आहे हा आहे आयसोलेटिंग स्विच विथ अर्थ ब्रेक. ओके, याचा एक पॉइंट काय केलेला असेल, अर्थ केलेला असेल, ग्राउंड. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहिलेला करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहित आहे. ओके, कशासाठी यूज करतो ते आपण काल पण आपण डिस्कस केलेला. ओके, तर करंट ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय आहे की जो काही हाय करंट असेल तर तो स्टेप डाऊन करायचा आहे. ओके, सेकंडरी मध्ये तो काय केला, तो स्टेप डाऊन केला जातो इन दी प्रोपोर्शन ऑफ प्रायमरी. ओके, प्रायमरीच्या प्रोपोर्शन मध्ये सेकंडरी मध्ये करंट जो आहे तो स्टेप डाऊन केला जातो. कशासाठी स्टेप डाऊन करायचा, तर सिस्टीम मधून हाय करंट फ्लो होत असतो. तर तो करंट आपण आपले कन्व्हेन्शनल जे काही एमिटर वगैरे आहेत ते यूज करून आपण मेजर करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला करंट ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. ओके, तर त्याचा सिम्बॉल या पद्धतीने आहे. ओके, आणि करंट ट्रान्सफॉर्मर हा सिरीज मध्ये कनेक्ट केलेला असेल. ओके, सिस्टीम मध्ये. तर या पद्धतीने सबस्टेशन मध्ये गेल्यावरती तुम्ही पाहिलं असेल. ओके, सिटी करंट ट्रान्सफॉर्मर येते लक्षात, फॉर मेजरमेंट पर्पज. ओके, द सिटी इज मेनली यूज फॉर मेजरिंग such a magnitude of current that the meter or instrument cannot conveniently be measured. ओके, जे काही आपले कन्व्हेन्शनल जे इन्स्ट्रुमेंट आहेत, ओके, तर त्याने आपण मेजर करू शकत नाही. ओके, हाय करंट, तर त्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर यूज केलेला राहतो. ओके, तर त्याचा हा सिम्बॉल आहे. ओके, त्यानंतर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सेम जसं करंट ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन करतो त्याच पद्धतीने पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर और ऑल्सो कॉल्ड एज ए व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, so it also step down the voltage, okay, for measurement purpose. Okay, high voltage we cannot measure by the conventional instrument. Okay, that's why we step down the voltage from high voltage to low voltage. Okay, या ठिकाणी पहा प्रायमरी वाइंडिंग आहे आणि या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग आहे. ओके, प्रायमरीचे टर्न्स हे हाय आहेत आणि सेकंडरीचे टर्न्स जे आहेत ते कमी आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं की व्होल्टेज जे आहे ते स्टेप डाऊन केलं जातं इन दी प्रोपोर्शन ऑफ प्रायमरी व्होल्टेज. ओके, प्रायमरीचे प्रोपोर्शन मध्ये सेकंडरी मध्ये ट्रान्सफर केलं जातं. ओके, त्यानुसार आपण करंट मेजर करू शकतो. ओके, या ठिकाणी हे जे आहे हे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सबस्टेशन मध्ये गेल्यावरती सर्वांनी पाहिलेलं असेल. ओके, पीटी इज ए व्होल्टेज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर विच रिड्यूस द व्होल्टेज ऑफ हाय व्होल्टेज सर्किट टू ए लोअर लेवल फॉर द पर्पज ऑफ मेजरमेंट. ओके, मेन फंक्शन काय आहे की हाय व्होल्टेज जे आहे तर ते मेजर करण्यासाठी आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज करतो. ओके, त्यानंतर कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, आता जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, तर त्यामध्ये काय की ऍडिशनल कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटर कनेक्ट केलेले असतात. या ठिकाणी पहा हा सिम्बॉल आहे. ओके, तर हा ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, आणि याच्या एका साईडला काय केलेलं आहे, कॅपॅसिटर्स कनेक्ट केलेले आहेत. ओके, आता मेन याचा यूज काय होतो, पहा कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर CVTs. ओके, are primarily used for voltage measurement, providing voltage signals to metering units, protection relay device and automatic control devices. ओके, तर त्या ठिकाणी आपण
कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. ओके, यामध्ये काय की व्होल्टेज जे आहे ते सेम पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर प्रमाणे स्टेप डाऊन केलं जातं. ओके, आणि ते जे सिग्नल्स आहेत ते मीटरिंग युनिट्स म्हणजे आपल्याला जे व्होल्टेज वगैरे मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण यूज करतो, किंवा जे काही प्रोटेक्टिव्ह रिलेज वगैरे आपण यूज करणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा यामधून सप्लाय दिला जातो, किंवा जे काही ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइसेस आहेत ओके त्या ठिकाणी सुद्धा आपण कॅपॅसिटी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करतोय. ओके, तर हे सिम्बॉल आहे आणि ही डायग्राम पहा. ओके, कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ओके, यामध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेले असतात. ओके, सो दिस इज दी कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. देन ऑइल सर्किट ब्रेकर. ओके, आता मेनली मला सांगा सर्किट ब्रेकर आपण काय यूज करतो बरं? फंक्शन ऑफ सर्किट ब्रेकर, सर्किटला ब्रेक करण्यासाठी सर हाय अमाऊंट. ओके, अजून अजून सांगता येईल? जर कुठे ऍक्सिडेंट झाला तर ते ब्रेक करतं ना सर. ओके, ज्या ठिकाणी समजा शॉर्ट सर्किट वगैरे होईल ओके, किंवा ओव्हरलोड वगैरे सिस्टीम मध्ये असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सर्किट जे आहे तर ते सर्किट ब्रेक करण्यासाठी आपण सर्किट ब्रेकर यूज करतोय. येते लक्षात? जर ज्या ठिकाणी समजा काही सिस्टीम मध्ये शॉर्ट सर्किट वगैरे असेल, किंवा एखादा फॉल्ट झालेला असेल, लाईन टू लाईन फॉल्ट असेल किंवा लाईन टू ग्राउंड फॉल्ट असेल ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्किट ब्रेकर म्हणजे त्या ठिकाणी यूज केले जातात, की ते काय होतं ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअली ऑपरेटेड दोन्ही टाईपचे असतात. ओके, मेन फंक्शन काय की ज्यावेळेस सिस्टीम मधून ओव्हर करंट फ्लो होईल, म्हणजे प्रत्येक सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की सिस्टीमची करंट कॅरी करण्याची कॅपॅसिटी प्रत्येक इन्स्ट्रुमेंट असेल किंवा लाईन असेल तर त्या प्रत्येकाचं रेटिंग हे ठरलेलं असतं, करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे. ओके, तर त्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त करंट जर फ्लो व्हायला लागला तर हे सर्किट ब्रेकर ऑपरेट होतात. ओके, सर्किट ब्रेक करण्यासाठी. ओके, आणि आपल्याला माहिती की ज्यावेळेस शॉर्ट सर्किट वगैरे होईल किंवा फॉल्ट होईल तर त्यावेळेस हाय करंट फ्लो होतो. ओके, तर तो हाय करंट जर फ्लो व्हायला लागला तर हे सर्किट ब्रेकर ऑन होतात. म्हणजेच काय होतं की सर्किट ब्रेक केलं जातं, म्हणजे जो काही फॉल्टी पोर्शन असेल तर फॉल्टी पोर्शन जो आहे तो डिस्कनेक्ट केला जाईल. ओके, तर त्यासाठी सर्किट ब्रेकर यूज केले जातात. ओके, आता त्यामध्ये टाईप पडतात ते ऑइल सर्किट ब्रेकर आहे, एअर सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. ओके, वेगवेगळे सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, तर यामध्ये फर्स्ट आहे ऑइल सर्किट ब्रेकर. ओके, त्याचा सिम्बॉल या पद्धतीने आहे. ओके, एक बॉक्स शो केलेला आणि त्यामध्ये 2 पॉइंट्स आहे आणि त्यावरती एक लाईन दाखवलेली पहा. ओके, हा ऑइल सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल आहे. ओके, हे पहा या पद्धतीने यामध्ये काय केलेलं आहे, टोटल ऑइल फिल केलेलं राहतं. ओके, आणि मेन आता ऑइल सर्किट ब्रेकर काय यूज करायचं, तर ऑइल जे आहे तर ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की इन्सुलेटिंग मीडियम आहे. ओके, आणि त्याचे जी कॅपॅसिटी जी आहे तर ती एअरपेक्षा जास्त आहे. ओके, तर त्यामुळे काय की आपण ऑइल सर्किट ब्रेकर यूज करतोय. आता सर्वांना माहित असेल की सर्किट ब्रेकर ज्यावेळेस ऑपरेट होतात, ज्यावेळेस हाय करंट फ्लो होतो, सर्किट ब्रेकर ऑन म्हणजे ऑपरेट होतात त्यावेळेस पहा की सर्किट ब्रेकरच्या त्या कनेक्ट आणि डिस्कनेक्ट पॉईंट जो आहे त्या ठिकाणी स्पार्क तयार होतो किंवा आर्क तयार होते. ओके, तर ती आर्क म्हणजे जास्त होऊ नये, मोठी जास्त होऊ नये, तर त्यासाठी हे आपण ऑइल सर्किट ब्रेकर यूज करतो. येते लक्षात? ओके, the oil has a high dielectric strength and provides insulation between the contact after the arc has been extinguished. ओके, ज्यावेळेस आर्क तयार होते तर ती आर्क जी आहे तर ती तिथल्या तिथेच स्टॉप केली जाते. ओके, तर त्यासाठी ऑइल ब्रेकर यूज केले जातात. ओके, त्यानंतर एअर सर्किट ब्रेकर आहेत. ओके, आता एअर सर्किट ब्रेकर मध्ये काय की एअर असते, जसं ऑइल सर्किट ब्रेकर मध्ये आपण ऑइल यूज करतो तसं एअर सर्किट ब्रेकर मध्ये एअर यूज केले राहते. ओके, त्याने ते ऑपरेट होतात. हा सिम्बॉल आहे. ओके, सिंपल सिम्बॉल आहे. ओके, एअर सर्किट ब्रेकर. ओके,
An air circuit breaker is an electrical device used to provide overcurrent and short circuit protection for electric currents over 800 amperes to 10K. That means 10,000 ampere. ओके. आता एअर सर्किट ब्रेकर जो आहे त्याची म्हणजे कॅपॅसिटी जी आहे तर ती करंट कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती ऑपरेटिंग रेंज जी आहे तर ती 800 अँपियर्स टू 10,000 अँपियर पर्यंत आहे. ओके. आणि मेन फंक्शन काय की ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किट ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस हे सर्किट ब्रेकर ऑपरेट होतात. ओके. तर हे झालं एअर सर्किट ब्रेकर. ओके. यामध्ये एअर यूज केलेले असते. ओके. त्यानंतर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. आता एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर याच्यामध्ये काय की आता हे नॅचरल याच्यामध्ये राहतं आणि एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मध्ये काय की कॉम्प्रेस एअर यूज केले जाते. ओके. ते पहा. तर या ठिकाणी हे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे. ओके. आता या ठिकाणी टँक दिसते तर या ठिकाणी ही यामध्ये कॉम्प्रेस एअर जी आहे तर ती एअर स्टोअर करून ठेवली जाते. ओके. आणि त्याचा सिम्बॉल पहा की राऊंड मध्ये 2 पॉइंट्स आहेत, कनेक्ट डिस्कनेक्ट आणि एक लाईन दाखवलेली आहे. ओके. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. ओके. दोन्हीमध्ये डिफरन्स पाहून घ्या. ओके. आणि आता हे जे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे तर हे पहा एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आर यूज फॉर इंडोर सर्व्हिसेस इन द मीडियम हाय व्होल्टेज फील्ड अँड मीडियम रप्चरिंग कॅपॅसिटी. ओके. आता एअर ब्लास्ट आणि नॉर्मल एअर सर्किट ब्रेकर तर याच्यामध्ये मेन डिफरन्स काय की आता यामध्ये कॉम्प्रेस एअर यूज केलेले राहते. ओके. की त्याने काय होतं की ज्यावेळेस आर्क तयार होते ज्यावेळेस सर्किट ब्रेकर ऑपरेट होतात त्यामध्ये जी आर्क तयार केली जाते म्हणजे आर्क तयार होते. ओके. हाय करंटमुळे तर ती जी आर्क तयार झालेली आहे तर त्यावरती काय केलं जाते ही कॉम्प्रेस एअर जी आहे तर ती प्रेशर त्यावरती एअर प्रेशर त्यावरती जी काय आर्क असेल त्यावरती हा प्रेशर दिला जातो. ओके. एअरचा जेणेकरून काय की ती जी आर्क आहे तर ती पटकन बंद होते. हे ते लक्षात. तर हा मेन त्यामध्ये डिफरन्स आहे. ओके. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मेनली काय की त्यामध्ये एअर कॉम्प्रेस एअर जी आहे तर ती एअर यूज केली जाते जे काय आर्क प्रोड्यूस होणार आहे तर ती बंद करण्यासाठी. ओके. त्यानंतर लाइटनिंग अरेस्टर. ओके. ऍक्टिव्ह गॅप आणि लाइटनिंग अरेस्टर ऑल टाइप हे 2 टाइप आहेत लाइटनिंग अरेस्टर. ओके. आता लाइटनिंग अरेस्टर माहिती आहे काय यूज केले जातात सिस्टीम मध्ये? सर आकाशात पावसाची वीज चमकते तेव्हा ती अर्थ होण्यासाठी सर. ओके. आता ज्यावेळेस रेनी सीझन असेल त्यावेळेस पहा की लाइटनिंग ज्या आहेत म्हणजे विजा पहा जास्तीत जास्त विजा ह्या राहतात रेनी सीझन मध्ये. ओके. तर त्यावेळेस काय होतं की समजा आपली लाईन आहे टॉवर असतील ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा कोणती ट्रान्समिशन लाईन असू द्या सबस्टेशन असू द्या. ओके. तर त्या पॉइंटला जर जी काही वीज असेल तर ती म्हणजे त्यावरती जर पडली किंवा त्या ठिकाणी जर त्यांचा कॉन्टॅक्ट जर आला तर काय होतं की हाय व्होल्टेज त्या ठिकाणी त्या म्हणजे लाइटनिंग मध्ये राहतं आणि ते हाय व्होल्टेज जर सिस्टीम मधून जर फ्लो झालं तर जे काय आपले इक्विपमेंट वगैरे असतील आपले डिव्हाइसेस वगैरे जे असतील तर ते डिव्हाइसेस काय होतील टोटल जे आहेत ते बर्न होऊ शकतात. ओके. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लाइटनिंग येते त्यावेळेस त्यामध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेज राहतं. ओके. तर जे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जे आहे तर ते ग्राउंड करण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर यूज केले जातात. ओके. म्हणजे काय की ज्यावेळेस जी लाइटनिंग किंवा वीज असेल ज्यावेळेस त्या सबस्टेशन असेल त्या ठिकाणी कुठं टच वगैरे होत असेल तर सगळ्या टॉपच्या ठिकाणी टॉप जे आहेत लाईनचे टॉवरचे वगैरे. ओके. तर सबस्टेशनच्या त्या ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर बसवलेले असतात. ओके. आणि त्या थ्रू काय होतं की जो काही हाय व्होल्टेज आहे तर आणि त्यामुळे जो काही करंट राहणार आहे तर तो काय केला जातो टोटल ग्राउंड केला जातो. ओके. मेन फंक्शन ते आहे की जे काही हाय व्होल्टेज जे सिस्टीम मध्ये येईल तर ते ग्राउंड करण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर यूज केले जातात. ओके. आता त्यामध्ये 2 टाइप आहेत एक ऍक्टिव्ह गॅप आणि एक फॉल्ट टाइप. ओके. असे 2 टाइपचे लाइटनिंग अरेस्टर आहेत. ओके. हा सर्वांनी पाहिला असेल. ओके. लाइटनिंग अरेस्टर 11 केव्ही सबस्टेशन मध्ये पण बसवलेले असतात एकदम टॉप साइडला असतात. ओके. आता त्यामध्ये काय सिम्पली
एअर गॅप राहतो. आता इथं पहा हे 2 पॉईंट दिसतात आहे. ओके. आता ही लाईनला कनेक्ट केलेले असणार आहेत. ओके. आणि या ठिकाणी एअर गॅप राहतो मध्ये आणि एक पॉईंट काय केलेला असतो, अर्थ केलेला असतो, ग्राउंड केलेला असतो. ओके. आता ज्यावेळेस काय होतं की हाय व्होल्टेज किंवा लाइटनिंग ज्यावेळेस या पॉइंटला येते, तर त्यावेळेस काय होतं की यामध्ये जे काही इन्सुलेटिंग मीडियम आहे, एअर वगैरे, तर ते काय होतं, ते ब्रेक होतं. आपल्याला माहिती की 2 पॉइंट मध्ये जर आपण हाय व्होल्टेज जर म्हणजे हाय व्होल्टेज जर दिलं, तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये जे काही इन्सुलेटिंग मीडियम आहे, तर ते ब्रेक होतं. ओके. तर यामध्ये काय की ऍक्टिव्ह गॅप टाइप मध्ये सिंपल त्यामध्ये एअर गॅप राहतो आणि ज्यावेळेस हाय व्होल्टेज पुट्स होतो त्यावेळेस यामध्ये जी काही एअर असेल तर ती ब्रेक होते आणि जो काय हाय व्होल्टेज जे असेल ते डायरेक्टली काय केलं जातं, ग्राउंड केलं जातं. येते लक्षात. इथं हा लाईनला कनेक्ट केलेला असेल हा पॉईंट. ओके. हा जो पॉईंट आहे हा लाईनला कनेक्ट केलेला असेल आणि हा जो पॉईंट आहे तो अर्थ केलेला असेल. येते लक्षात. हा जो पॉईंट असेल तो अर्थ केलेला असेल आणि यामध्ये इंटरनली काय असतं, इथं एअर गॅप राहतो याच्यामध्ये. ओके. आता ज्यावेळेस हाय व्होल्टेज यावरती येईल, ओके, त्यावेळेस काय होणार आहे, यामध्ये जी काही एअर असेल तर ती काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे इथं हा एक पॉईंट आणि हा जो पॉईंट असेल तर ते काय होणार आहेत, डायरेक्टली शॉर्ट होणार. म्हणजे जे काय हाय व्होल्टेज आलेलं असेल तर ते डायरेक्टली काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे किंवा अर्थमध्ये जाणार आहे. येते लक्षात. त्यानंतर कॉल टाइप. ओके. आता याच्यामध्ये लाइटनिंग अरेस्टर इज अ डिव्हाइस यूज ऑन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम टू प्रोटेक्ट द इन्सुलेशन अँड कंडक्टर्स ऑफ द सिस्टीम फ्रॉम द डॅमेजिंग इफेक्ट ऑफ लाइटनिंग. ओके. हे लक्षात आलं असेल सर्वांना. त्यानंतर लाइटनिंग अरेस्टर हॉल टाइप. ओके. आता हॉल टाइप मध्ये काय आहे की मेनली काय केलं जातं, या सिम्बॉल मध्ये लक्षात येत असेल, यामध्ये काय की पहिल्यांदा ही लाईनला कनेक्ट केलेलं असणार आहे. यामध्ये पुन्हा 2 पॉईंट असणार आहे, गॅप असणार आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी काय आहे की सिरीज मध्ये रेजिस्टर कनेक्ट केलेले आहे. हाय व्हॅल्यू असणार आहे त्यांची. ओके. तर ते या ठिकाणी कनेक्ट केलेले आहे. दिसते सर्वांना. ओके. आता इथे याच्यामध्ये पहा. ओके. या ठिकाणी काय की इथं गॅप दिसतंय. ओके. या दोन्हींमध्ये गॅप आहे आणि त्या ठिकाणी काय केलेले आहे, तिथं रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. ओके. हाय व्होल्टेज रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहे. ओके. आणि इथं हा सिरीज रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. ओके. मेन दोन्हींमध्ये डिफरन्स काय आहे की याच्यामध्ये फक्त एअर गॅप राहतो. ओके. आणि या ठिकाणी काय आहे की ऍडिशनल रेजिस्टर कनेक्ट केलेले असतात सिरीज मध्ये. ओके. तर काय this type of call is mainly employed for the protection of the circuit power equipment in the circuit of 2.2 kV to 400 kV and higher. ओके. मेनली हे लाइटनिंग अरेस्टर जे आहेत तर ते 2.2 kV पासून तर 400 kV किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेज जर असेल तर त्या ठिकाणी हे हॉल टाइप लाइटनिंग अरेस्टर जे आहे तर ते यूज केले जातात. ओके. आता त्यानंतर आर्सिंग हॉर्न. ओके. आता आर्सिंग हॉर्न तुम्ही ट्रान्समिशन टावर पाहिले असतील. ओके. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर बुशिंग पाहिलेले असतील. ओके. तर त्या ठिकाणी आर्सिंग हॉर्न जे आहेत तर ते यूज केले जातात. ओके. आता आर्सिंग हॉर्न काय आहेत की त्यामध्ये आता पहा हे जे आहेत हे टोटल इन्सुलेटर्स आहेत. ओके. हे जे आहेत हे टोटल इन्सुलेटर्स आहेत. ओके. आणि इथं पहा हे जे दिसतं ते तर हे काय झाले, हे आर्सिंग हॉर्न आहेत. ओके. हे जे आहेत हे आर्सिंग हॉर्न. आता हे काय तर एक्सटेंडेड पार्ट आहे. ओके. जे कंडक्टर्स आहेत तर त्या ठिकाणी हे जे काही इन्सुलेटर आहेत तर त्याच्यावरती हे एक्सटेंडेड पार्ट्स आपण कनेक्ट म्हणजे ऍडिशनल पार्ट आहे याच्यामध्ये. ओके. तर तो या ठिकाणी कनेक्ट केलेला पहा. तर याला काय म्हणतात, आर्सिंग हॉर्न म्हणतात. ओके. आता या आर्सिंग हॉर्नचं मेन फंक्शन काय आहे की ज्यावेळेस हाय व्होल्टेज फ्लो होईल, ओके, फ्लॅश ओव्हर होईल, तर त्यावेळेस काय होऊ शकतात की हे जे इन्सुलेटर जे आहेत तर हे इन्सुलेटर जे आहेत ते ब्रेक होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात. ओके. तर ते खराब होऊ नये तर त्यासाठी काय केलेले आहेत, हे आर्सिंग हॉर्न जे आहेत तर ते
यामध्ये सिस्टीम मध्ये बसवले जातात. ट्रान्सफॉर्मरची बुशिंग असेल तर त्यावरती पण पहा की एक्सटेंडेड पार्ट्स असतो. ओके, कंडक्टरचा कंडक्टिंग मटेरियल त्यामध्ये युज केलं जातं. ओके, की ज्यावेळेस काय फ्लॅश ओव्हर वगैरे ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस काय होतं की हे इन्सुलेटर जे आहे तर ते ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. ओके, तर त्यासाठी हे आर्सिंग हॉर्न यूज केलेले असतात की ज्यामुळे काय होतं ह्या एअर मधूनच ही जी काय आर्क आहे तर ती याच्यामधून फ्लो होते. ओके, ह्या आर्सिंग हॉर्न थ्रू. ओके, येते लक्षात. ओके, तर त्यासाठी ते आर्सिंग हॉर्न यूज केलेले आहेत. ओके, त्याचा सिम्बॉल मेन काय की फक्त दोन याच्यामध्ये गॅप दाखवलेले 2 पॉइंट मध्ये. ओके, so this arcing horn are projecting conductors used to protect insulators on high voltage electric power transmission system from damage during flashover. त्यावेळेस फ्लॅशओव्हर होईल तर त्यावेळेस जे काही इन्सुलेटर्स आपण यूज केलेले असणार आहेत तर ते इन्सुलेटर प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे आर्सिंग हॉर्न यूज करतो. ओके, हे कंडक्टरलाच कनेक्ट केलेले असतात, एक्सटेंडेड पार्ट्स असतो. ओके, तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या बुशिंग वगैरे पहा तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, आर्सिंग हॉर्न. त्यानंतर 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, आता 3 फेज ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहित असेल. ओके, ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय, टू स्टेप अप ऑर स्टेप डाऊन दी व्होल्टेज. ओके, ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय की व्होल्टेज स्टेप अप आणि स्टेप डाऊन करण्यासाठी आपण यूज करतोय. ओके, हा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. ओके, आता 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेल तर या ठिकाणी थ्री सर्कल्स दाखवलेले आहेत. ओके, येते लक्षात. ओके, आणि सिंगल पेज असेल तर त्यामध्ये 2 सर्कल्स यूज केले जातात. ओके, मेन फंक्शन इज टू दिस ट्रान्सफॉर्मर इज टू स्टेप अप ऑर स्टेप डाऊन दी व्होल्टेज लेवल्स. ओके, व्होल्टेज लेवल जी आहे तर ती स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी मेनली आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. ओके, त्यानंतर ओव्हर करंट रिले. ओके, ओव्हर करंट रिले. आता रिलेचं फंक्शन माहिती आहे. रिले काय यूज करतो आपण, तर रिले ट्रिप करतं सर, ते सर्किट ट्रिप करतं काही फॉल्ट आला तर. ओके, तर ज्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे की सिस्टीम असेल तर सिस्टीम मध्ये ज्यावेळेस फॉल्ट होतात, शॉर्ट सर्किट वगैरे होतं किंवा ओव्हर करंट फ्लो वगैरे होत असेल तर त्यावेळेस काय आहे की हे रिले जे आहेत तर ते रिले सेन्स करतात, करंट सेन्स करतात आणि ते सिग्नल्स जे आहेत तर ते सिग्नल्स सर्किट ब्रेकरला वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, मेनली आता 2 टाईपचे आहेत त्यामध्ये, एक अर्थ फॉल्ट रिले आणि एक ओव्हर करंट रिले. ओके, आता ओव्हर करंट रिले याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ज्यावेळेस सिस्टीम मधून हाय करंट फ्लो होईल तर त्यावेळेस सिस्टीम प्रोटेक्ट करण्यासाठी हे रिले यूज केले जातात. ओके, ओव्हर करंट रिले प्रोटेक्ट्स इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम अगेन्स्ट एक्सेसिव्ह करंट विच आर कॉज्ड बाय शॉर्ट सर्किट, ओके, ग्राउंड फॉल्ट एक्सेट्रा. ओके, ज्यावेळेस सिस्टीम मधून हाय करंट फ्लो होईल, ओके, तर ते सिस्टीम प्रोटेक्ट करण्यासाठी हे ओव्हर करंट रिले जे आहेत तर ते यूज केले जातात. ओके, हा सिम्बॉल आहे रिलेचा. ओके, ओव्हर करंट रिले. ठीक आहे, आणि त्यानंतर अर्थ फॉल्ट रिले. ओके, आता अर्थ फॉल्ट रिले, आता मेनली काय की हा जो अर्थ फॉल्ट रिले आहे तर त्याचा एक पॉइंट काय केलेला असतो, अर्थला कनेक्ट केलेला असतो. पहा, हा हे दोन्ही पण ते सिम्बॉलच आहेत त्याचे. ओके, एक पॉइंट काय केलेला आहे त्याचा, अर्थ केलेला आहे. ओके, आणि मेन काय आहे की ज्यावेळेस अर्थ फॉल्ट होईल म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की जे लाईन्स असतात तर त्या लाईन्स मध्ये फॉल्ट होतो. ओके, लाईन टू लाईन होतो किंवा लाईन टू ग्राउंड फॉल्ट होतो. ओके, तर मेनली ज्यावेळेस लाईन टू ग्राउंड फॉल्ट होईल तर त्यावेळेस हे अर्थ फॉल्ट रिले जे आहेत तर ते ऑपरेट होतात. ओके, अर्थ फॉल्ट रिले इज यूज टू प्रोटेक्ट फीडर अगेन्स्ट फॉल्ट इन्व्हॉल्विंग ग्राउंड. ओके, ज्यावेळेस लाईन टू ग्राउंड फॉल्ट होईल तर त्यावेळेस हे यूज केलं जातं. ओके, फॉर द प्रोटेक्शन ऑफ फीडर्स. ओके, तर हे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत. ओके, की जे सबस्टेशन मध्ये आपण यूज करतोय. ओके, त्या प्रत्येकाचं आपण फंक्शन पाहिलं आणि प्रत्येकाचे सिम्बॉल्स आपण या ठिकाणी स्टडी केले. ओके, समजले सर्वांना सिम्बॉल्स
अँड फंक्शन ऑफ इक्विपमेंट्स इन सबस्टेशन. हो सर. समजलं सर. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे. ओके, कंडक्टर्स यूज इन मेन बस अँड ऑक्झिलरी बस फॉर 11 kV, 33 kV अँड 132 kV सबस्टेशन. ओके, आता आपण बसबार आताच पाहिलं की बसबारचं फंक्शन वगैरे काय आहे. ओके, तर त्या बसबार मध्ये कोणतं मटेरियल किंवा कोणतं कंडक्टर्स यूज केले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता बसबार या ठिकाणी तुम्ही पहा, तर त्यामध्ये मेन जे काही मटेरियल आहे तर त्यामध्ये कॉपर, त्यानंतर ब्रास और ॲल्युमिनियम हे 3 टाईपचे मटेरियल आहेत की जे बसबार मध्ये यूज केले जातात. ओके, तर त्यामध्ये मेनली कॉपर आणि ॲल्युमिनियम जे आहेत हे मोस्टली त्यामध्ये यूज केले जातात. ओके, आणि जे बसबार आहेत तर त्यांचं हे रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे, ते सर्वांना दिसत असेल. ओके, या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी पहा, इथं 4 बसबार सर्वांना दिसत असतील. ओके, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी नंबर ऑफ बोल्ट्स आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण कनेक्शन जे आहेत तर ते कनेक्शन आपण या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट, ओके, या ठिकाणी आपण कनेक्शन करू शकतोय. ओके, बसबार मेन फंक्शन काय त्याचं की इनकमिंग आणि आउटगोइंग लाईन्स ज्या आहेत तर त्या सप्लाय करण्यासाठी आपण बसबार यूज करतोय. ओके, तर मेन जे आहेत ते सिस्टीम मध्ये की जे काही बसबार असतील, ओके, ते बसबारसाठी आपण मेनली कॉपर आणि ॲल्युमिनियम मटेरियल यूज करतोय. ओके, आता वन बाय वन आपण पाहणार आहोत की वेगवेगळे कंडक्टर्स कोणकोणत्या त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, आता पहा की हे जे आपण कंडक्टर्स यूज करणार आहोत. ओके, बसबारसाठी किंवा जे काही कंडक्टिंग लाईन्स आहेत तर त्या लाईन्ससाठी आपण कंडक्टर जे यूज करणार आहोत तर त्या कंडक्टरमध्ये प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहिजेत. ओके, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रॉपर्टीज इन मटेरियल यूज फॉर कंडक्टर्स इन ट्रान्समिशन लाईन. ओके, आता फर्स्ट आहे की हाय कंडक्टिव्हिटी. जे काही आपण मटेरियल यूज करणार आहे त्याची फर्स्ट प्रॉपर्टी काय की हाय कंडक्टिव्हिटी, म्हणजे करंट कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे किंवा कंडक्शनची जी कॅपॅसिटी आहे ही जास्त पाहिजे. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे कंडक्शनसाठी, करंट फ्लो होण्यासाठी त्यामध्ये अडचण यायला नको, म्हणजे इझिली करंट फ्लो व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, त्याची कंडक्टिव्हिटी हाय पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये रेजिस्टन्सचं प्रमाण जे पाहिजे ते एकदम निग्लिजिबल पाहिजे. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे हाय टेन्साईल स्ट्रेंथ. हाय टेन्साईल स्ट्रेंथ, आता टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय की आता कंडक्टर्स आहेत. ओके, आता पोल वरती समजा आपल्याला माहिती हे कंडक्टर्स बसवलेले असतात. ओके, आता त्यामध्ये सर्वांना माहिती की त्यावरती एअरचा याचा प्रेशर कंटिन्युअस लाईन वरती असतो. ओके, एअर प्रेशर वगैरे. आता टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय की याच्यामध्ये जरी आपण या दोन्ही पॉइंटला जे आहेत ते दोन्ही पॉइंटला जर आपण फोर्स दिला, ओके, म्हणजे दोन्ही साईडला जरी ओढले तरी हा कंडक्टर जो आहे तो ब्रेक व्हायला नकोय. ओके, तर त्याला काय म्हणायचंय, हाय टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे दोन्ही साईडला जरी आपण हे दोन्ही साईडला जरी आपण स्ट्रेच केले किंवा ओढले, ओके, तरी हा कंडक्टर जो आहे तो ब्रेक व्हायला नको. ओके, तर ती जी प्रॉपर्टी झाली ती झाली टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, म्हणजे जे काही टेन्साईल स्ट्रेंथ असेल तर ती हाय पाहिजे. त्यानंतर लाईट वेट. ओके, कंडक्टरचं जे वेट आहे तर ते कमीत कमी पाहिजे. ओके, का, तर त्याचा इम्पॅक्ट टोटल जे काही आपण पोल्स वगैरे किंवा टावर्स वगैरे यूज करणार आहोत तर त्यावरती त्या टोटल जे काही कंडक्टर्स आहेत त्याचं वेट जे आहे तर त्या टॉवरवरती राहणार आहे. ओके, जर कंडक्टरचं वेट जर हाय असेल तर त्या सगळ्याचा इफेक्ट काय होणार आहे, तुमचं जे स्ट्रक्चर तुम्ही बनवणार आहात सपोर्टिंग स्ट्रक्चर, त्या सपोर्टिंग स्ट्रक्चरवरती त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके, त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे हाय रेजिस्टन्स टू करोजन इन वेदर कंडिशन्स. ओके, आता आपल्याकडे माहिती आहे समर असेल, विंटर असेल किंवा रेनी सीझन असेल. ओके, तर त्यावेळी काय होतं की वेगवेगळ्या याच्यामध्ये त्या कंडक्टर जे आपण यूज करतोय, ओके, त्यावरती वेगवेगळे सीझन मध्ये वेगवेगळे टेम्परेचर राहतं. ओके, त्याचा इफेक्ट त्या कंडक्टरवरती होत असतो. ओके, जर इफेक्ट झाला तर ते कंडक्टर जे ते काय होऊ शकतात, कोरड होऊ शकतात. ओके,
तर त्यासाठी त्याचं जे आहे म्हणजे हाय रेजिस्टन्स टू करोजन इन वेदर कंडिशन, म्हणजे तो करोड नाही झाला पाहिजे. ओके, कुठल्याही सीझन असू द्या, तर त्या सीझन मध्ये तो करोड व्हायला नको, म्हणजे एन्व्हायरमेंटचा जो इफेक्ट आहे तर त्यावरती इफेक्ट व्हायला नको. ओके, त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे हाय थर्मल स्टॅबिलिटी. ओके, हाय थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय की ज्यावेळेस सिस्टीम मधून हाय करंट फ्लो होतो, ओके, तर त्यावेळेस काय की हीट जनरेट होते. ओके, आपल्या सर्वांना माहिती की ज्यावेळेस कंडक्टर मधून हाय करंट फ्लो होईल तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. ओके, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटमध्ये पण हीट राहते. ओके, तर या हीटचा परिणाम या कंडक्टरवरती जास्त म्हणजे व्हायला नकोय. ओके, तर ती झाली हाय थर्मल स्टॅबिलिटी, म्हणजे टेम्परेचर किती जरी इन्क्रीज झालं तरी पण तो कंडक्टर जो आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज या चेंज व्हायला नको. ओके, तर हा झाला फिफ्थ पॉईंट. ओके, त्यानंतर लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय, ज्यावेळेस हिटिंग होईल, ओके, टेम्परेचर जास्त इन्क्रीज होईल तर त्यावेळेस त्या कंडक्टर असेल तर तो एक्सपांड व्हायला नको. ओके, म्हणजे त्याचे स्ट्रक्चर जे आहे त्याची साईज जी आहे, ओके, तर ती चेंज व्हायला नको. ओके, तर ते झालं लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ओके, आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आहे लो कॉस्ट. ओके, तर जे कंडक्टर आपण यूज करणार आहोत तर त्यांची कॉस्टिंग पण काय कमीत कमी पाहिजे. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की सिस्टीम मध्ये आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर जनरेटिंग स्टेशन पासून कंझ्युमर पर्यंत जर ट्रान्समिट करायची असेल तर त्यावेळेस डिस्टन्स जे आहे तर ते खूप डिस्टन्स राहतं, बरोबर, जनरेटिंग स्टेशन पासून तर डिस्ट्रीब्युशन एंड पर्यंत. त्यामध्ये जे काही कंडक्टर यूज केले जातात, ओके, तर ते म्हणजे नंबर ऑफ मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांची आवश्यकता असते. ओके, तर त्यामुळे त्याची कॉस्टिंग जी आहे तर ती कमीत कमी पाहिजे. ओके, तर हे झालं प्रॉपर्टीज.